नमस्कार सर्वांना. मी आता बनवत आहे तांदूळक्याची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. लाल मिरची आणि लसूण एकत्र बारीक वाटून घेतलेला आहे. कांदा घेतलेला आहे एक बारीक, आणि इथे जिरे, मीठ आणि शेंगदाणे जास्त बारीक नाही वाटायचे, हे असे थोडेसे जाडसरच ठेवायचे. आणि तांदूळक्याची भाजी जी नीट निवडून धुवून घेतलेली आहे. आता वरती मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती, आणि गॅस चालू करत आहे. त्यामध्ये एक उबळी तेल टाकलेलं आहे. तेल बघा तापलेलं आहे. आता यामध्ये मी चिरलेला कांदा आहे, अगोदर जिरे टाकत आहे. आणि मग कापलेला बारीक कांदा कापत आहे. ही भाजी जी आहे 12 महिने मिळते. यामध्ये जीवनसत्व असतं, जी शरीरासाठी चांगलं असतं. ते कोणत्याही ऋतूमध्ये ही भाजी उपलब्ध असते. आपल्याला जर हिरवा भाजीपाला जर खावा वाटला उन्हाळ्यात वगैरे, तर आपण ही भाजी पण म्हणजे लवकर उपलब्ध होते. आता हा कांदा जो आहे तो थोडासा ब्राऊन करायचा आहे. कांदा बघा लाल झालेला आहे. आणि आता हिरवी मिरची आणि लसूण जो वाटून ठेवलेला होता त्याचं वाटण टाकायचं आहे. आता ही भाजी जी आहे ना 5 मिनिटात तयार होते. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागते ही भाजी. आता त्यातच भाजी टाकायची आहे, म्हणजे व्यवस्थित नीट करून आणि बारीक धुवून पण ठेवलेली होती 2-3 पाण्याने. ते परतवून घ्यायचे आहे व्यवस्थित. आता ही थोडीशी ना छान परतून घेतली ना, गॅस थोडासा कमी करायचा. आता हिला पाणी सुटेल छानपैकी. थोडीशी झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती. आता यामध्येच थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. खारट वगैरे जसं आपल्याला आवडेल तसं आपल्या चवीनुसार. म्हणजे या भाजीला अजून पाणी सोडेल. भाजी शिजायला वरतून काय पाणी टाकायची गरज नसते या भाजीला, कारण या भाजीमध्येच पाण्याचा अर्क जास्त असतो. आता ती परत 2 मिनटं झाकून ठेवायची आहे. हे बघा, मिठाने आता पाणी मस्त सोडलेलं होतं. आता ते थोडंसं पाणी आहे, थोडीशी म्हणजे सरभरीत होते. आता त्या अशामध्येच आहे ना थोडंसं आपण जे शेंगदाण्याचं कूट होतं जाडसर वाटलेलं ते टाकायचं आहे. म्हणजे थोडंसं पाणी आहे ते थोडं शोषून घेईल शेंगदाण्याचं कूट. जास्त कोरडी पण नाही चांगली लागत भाजी. थोडंसं अशी ओलसर असली ना तर खायला चांगली लागते. थोडीशी अशी परतून घ्यायची 1 मिनिट. परत एकदा याच्यावरती एक वाफ येऊ द्यायची शेंगदाणे टाकल्यावर. हे बघा, एकदमच म्हणजे किती छान कोरडी झालेली आहे. ती थोडंसंच असं ओलसरपणा आहे तिच्यामध्ये. थोडीशी 2 मिनिटं अजून एक वेळेस शेंगदाणे वाफवण्यासाठी त्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाली बघा भाजी तयार. 5 मिनिटामध्ये भाजी होते.
टेस्टी पण लागते खूप. बघा, एकदा माझी रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून बघा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ बघतात पण भरपूर आहेत की जे सबस्क्राईब नाही करते. बघा, सबस्क्राईब पण करा माझा व्हिडिओ. बाय. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी किंवा व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. बाय बाय.